लोकसभेच्या निवडणुका कशा झाल्या हे मी सांगून आपला वेळ घेणार नाही, पण त्या निवडणुकांमध्ये 400च्या पार जाणारा भारतीय जनता पक्ष तुमच्या सगळ्यांच्यामुळे 240 वर थांबला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा फक्त 10 जागा उभा करून निवडणूक लढवणारा त्या पक्षाचे 8 खासदार निवडून आले. 9वा खासदार निसटत्या मतानं पराभूत झाला. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षातले सगळे निघून गेले तरी महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता पवार साहेबांच्या मागे उभी राहिली. यातच शरद पवार साहेबांचं नेतृत्व किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध होतं असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय केला. आणि हा निर्णय होत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या मागे अगदी आता कराळे मास्तर मगाशी भाषण करून गेले, त्या वर्ध्यात देखील पवार साहेबांच्या मागे लोकांनी ठामपणाने उभा राहण्याचा निर्णय घेतला. तिथेही तुतारी निवडून आली. अलीकडच्या काळात तुतारीचं महत्व फार वाढले. जो तो तुतारीवर उभा राहण्यासाठी इच्छुक आहे. अनेक मोठमोठे नेते मला भेटतात आणि सांगतात की आमच्या मतदारसंघात फिरल्यावर लोक आम्हाला सांगतात की तुतारीवर उभा राहायचंय म्हणून तुमच्याकडे आलोय. अनेक लोक घटस्थापनेची वाट बघतायत. मुहूर्त काढून ठेवलेला आहे. मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायची देखील इच्छा अनेकांची आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातलं उद्याचं चित्र प्रचंड वेगळं बदललेलं दिसेल. आणि या बदलत्या चित्रात महाविकास आघाडी सत्तेत येईल आमची सगळ्यांची आता खात्री आहे. आज राहुरीपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा आली आहे. या शिवस्वराज्य यात्रेला 8 ऑगस्ट पासून आम्ही सुरुवात केली. 50-60 पेक्षा जास्त मतदारसंघात आम्ही गेलो. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आमची खात्री झालेली आहे की महाराष्ट्र परिवर्तनासाठी सज्ज आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं योगदान देखील महत्वाचं राहणार आहे. प्राजक्त तनपुरेंना मागच्या वेळी आपण निवडून दिलं. या मतदारसंघातली विकासाच्या पासून लांब मतदारसंघ जातोय, वेगळ्या वळणावर आणि वाटेवर जातोय असं वाटत असताना प्राजक्त सारख्या एका तरुण आणि उमद्या नेत्याला आपण विधानसभेत पाठवलं. कर्मधर्म संयोगाने बापूसाहेब तनपुरे अनेक वर्ष आमदार होते, पण मंत्री होताना काही त्या काळात अडचणी आल्या. पण प्राजक्तचं नशीब एवढं चांगलं आहे की बापूसाहेबांच्या पुण्याही उपयोगी आली आणि प्राजक्त तनपुरे मंत्रिमंडळात गेले. मी बापूसाहेब तनपुरेंचं काम अनेक वर्ष आम्ही लहानपणापासून बघत आलोय. व्यक्तीपर्यंत पोचणारे आमदार कसे असतात हे बापूसाहेबांनी त्यांच्या 25, 30, 40, 50 वर्षाच्या कारकिर्दीत दाखवलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जेव्हा प्राजक्तांना काम करायची संधी मिळाली त्यावेळी प्राजक्तांनी आदिवासी विभागात उत्तम काम केलं, वीज खात्यात उत्तम केलं. जेवढी जबाबदारी होती तेवढी सगळी उत्तमपणाने पार पेटली आणि हे सिद्ध केलं की मंत्री पदाचा उत्तम उपयोग महाराष्ट्रातल्या जनतेसाठी प्राजक्त करू शकतात. आणि त्याचं उदाहरण त्यांनी फक्त 2-2.5 वर्षात घालून दिलं. आज 2-2.5 वर्ष आम्ही विरोधी पक्षात आहे. 2 वर्ष शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली. पण काबीज करताना एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि 105 आमदार असणारी भारतीय जनता पक्ष बाजूला जाऊन बसला.
म्हणजे बाहेरून पाठिंबा दिल्यातलाच प्रकार आहे आता सध्या, कारण एकनाथ शिंदे काय कुणाचं यांचं ऐकताय तसं मला दिसत नाही. थोड्या दिवसाने राष्ट्रवादी फोडली. राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात काम करताना भ्रष्टाचाराचा कळस या तिघांनी महाराष्ट्रात करून दाखवलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 90,000 कोटी रुपयाची कामं रस्त्याची काढली, 6 रस्त्याची. जालन्यावरून नांदेडकडे जाणारा रस्ता 11,000 कोटीचं एस्टिमेट, टेंडर मला वाटतं 15 का 16,000 कोटी लागेल. अलिबाग पासून विरार पर्यंत जाणारा एक कॉरिडॉर 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटी लागेल. जालन्याहून नांदेडला जायच्या रस्त्याचा खर्च 1 किलोमीटरला 83 कोटी आणि अलिबाग पासून विरारला जायच्या एका रस्त्याचा खर्च 273 कोटी. चंद्रावर जायला चांद्रयान 3 भारतानं पाठवलं, 600 कोटी चंद्रावर पोचलो आपण. पण इकडं विरार पासून अलिबाग पर्यंत जायला 26,000 कोटी रुपये सरकार मोजायला तयार आहे. उद्देश एकच आहे, रस्ता हा मुद्दा नाही आहे कारण मागणीच नव्हती त्यावेळी, पण उद्देश एकच आहे, मोठी टेंडर काढणे, भ्रष्टाचार करणे, वाम मार्गाने पैसा मिळवणे, तो निवडणुकीमध्ये खर्च करणे, सामान्य लोकांची मतं खरेदी करून पुन्हा सत्तेवर येण्याचं पाप या लोकांच्या मनात आज आहे. पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपण जो चमत्कार दाखवला त्यातनं हे सरकार घाबरलं आणि घाबरलेल्या सरकारने तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलं आणि म्हणेल त्या गोष्टी आणि योजना आता जाहीर व्हायला लागल्या. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी पैशाने कार्यक्रम व्हायला लागले. आज शिर्डीला एक कार्यक्रम होता. मला प्राजक्त दादा सांगत होते की वांबोरीला चारी बाजूने जाणारे विद्यार्थी एकाच ठिकाणी थांबलेले कारण एसट्याच गायब झालेल्या होत्या. का? यांच्या कार्यक्रमासाठी सगळ्या एसट्या त्या भागातल्या लोकांना घेऊन गेल्या आणि नागरी सुविधा ज्या एसटीची असते ती पूर्णपणाने या जिल्ह्यात काही तास ठप्प होती. म्हणजे सरकार यंत्रणेला वेटीला धरून स्वतःचे कार्यक्रम करण्यात आज गुंग आहे. आणि म्हणून आपलं हे सरकार भ्रष्ट आहे याचा शेवटचा पुरावा मी तुम्हाला देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणात राजकोट नावाच्या किल्ल्यावरचा पुतळा उभा राहिलेला होता. आपले माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन गडबडीत करणं आवश्यक होतं. त्यांनी पुतळा उभा केला, उद्घाटन केलं. उद्घाटन केल्यानंतर तो पुतळा 6-8 महिन्यात कोसळला. शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील या लोकांनी भ्रष्टाचार केला, त्यात काही पैसे हडप केले आणि म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा करण्यामुळे पुतळा पडला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असं आम्ही सगळे मानतो. आणि म्हणून या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्रातली जनता शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आपल्या सगळ्यांना काहीही झालं तरी येणाऱ्या काळातल्या विधानसभेला तोंड देत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांना हे लक्षात येईल की प्रचंड पैशाचा पाऊस पाडण्याची क्षमता या लोकांची आहे. एकेका मतदारसंघात म्हणाल तेवढे पैसे खर्च करायची तयारी आहे. पण मागच्या लोकसभेत सामान्य माणसांनी दाखवून दिलं की या पलीकडे जाऊन माणसं मतदान करतात आणि तेच उद्याच्या प्राजक्त दादांच्या निवडणुकीत तुम्हा सगळ्यांना दाखवायचे. आता आमचे विरोधक महाविकास आघाडीचं सरकार निवडून येणार या कल्पनेनं घाबरलेले असल्यामुळं
महाविकास आघाडीची मतं कशी फोडायची ह्याचं नवं राजकारण सध्या चालू आहे। मग एक आघाडी करायला लागले, त्या आघाडीला फंडिंग करायचं, आणखीन एक वेगळा पक्ष आहे त्याला फंडिंग करायचं, आणि महाराष्ट्रामध्ये आमची मतं महाविकास आघाडीची कशी तोडता येतील हे बघण्याचं राजकारण सध्या मुंबईत बसलेली लोक, सत्तेत बसलेली लोक करतायत। माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या निवडणुकांमध्ये 4-2 उमेदवार जादा उभे राहिले तरी आपण विचलित होऊ नका। तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाच्या मागे तुम्हा सगळ्यांची ताकद उभी करा। महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर ताकदीनं आपल्याला काम केलं पाहिजे, एकसंघ राहिला पाहिजे, आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या मार्ग आपण सगळ्यांनी आपली ताकद उभी करावी। प्राजक्ता दादाचं काम मी सांगायची गरज नाही, तुम्ही तो अनुभव घेतलेला आहे। पण प्राजक्ता दादाने निळवंड्याच्या योजनेसाठी सतत मी जलसंपदा मंत्री असताना पाठपुरावा केला। प्राजक्ता दादाला मी म्हणायचो काय काम करायचं, म्हणजे माझा मामा एकच काम आहे, ते निळवंड्याचा कालवा पूर्ण करा, बाकी माझी तुमच्याकडे काही मागणी नाही। आणि माझ्याकडून माझा पाठपुरावा करून 1200-1250 कोटी रुपये आपण निळवंड्याला पहिल्यांदा, म्हणजे निळवंडे मी विधानसभेत 90 साली निवडून गेलो, 90 सालापासून निळवंड्याची चर्चा विधानसभेत असायची, भाषण ऐकायचो, त्यामुळे माझ्या मनावरही परिणाम झालेला की एकदा निळवंड्याचा विषय संपवला पाहिजे। आणि म्हणून प्राजक्त दादांनी आठवण केल्यावर आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतूद केली। आमचे बाळासाहेब थोरात पण त्यात सहभागी होते, आणि निळवंड्याचा धरणापासून निघणारा कालवा हा अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला, पण आमचं सरकार पडलं। त्यामुळं उद्घाटन करण्याची सूचना आम्ही राज्याच्या आणि देशाच्या प्रमुखांना केली की तुम्ही जाऊन उद्घाटन करून घ्या। पण निळवंड्याचं सगळं श्रेय हे महाविकास आघाडीला जातं। महाविकास आघाडी सत्तेत आली म्हणून निळवंडे झालं आणि राहुरीपर्यंत पाणी आलं, हे कदापि मित्रांनो विसरू नका। शेवटी अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या खोलात मी जात नाही। तुम्हाला आता सगळे जाऊन जेवणाच्या टेबलावर बसलेले मला दिसत आहेत, पण वाढपी काय वाढायला तयार नाही। त्यामुळं वाढपी वाढायचा, वाढपी माझ्या पार्टीत असल्यामुळे तुम्हाला माझं भाषण संपेपर्यंत त्या वाढप्याला मी सूचनाच देणार नाही वाढायच्या। पण विनोदाचा भाग सोडून द्या, पण उद्याच्या निवडणुका महाराष्ट्राचं राजकारण बदलणारे आहेत। तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं, जागृतीनं मतदान करणं जास्त गरजेचं आहे। आमच्या मागे लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रात देशातलं आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न आहे, देशातली घटना बदलण्याचा प्रयत्न आहे, देशातल्या अल्पसंख्याकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे, म्हणून हे सगळे घटक ताकदीनं उभा राहिले। आता षडयंत्र चालू आहे, त्यांचा बुद्धिभेद करण्याचं महाराष्ट्रात काही लोक काम करायला लागलेली आहे, आणि महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली कशा होतील हे बघण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदारच महाराष्ट्रात फिरून हिंदू खतरे में सांगायला लागले। म्हणजे ह्यांचं सरकार असतं त्यावेळी हिंदू खतरेमध्ये असतात, हे विसरू नका। आमचं सरकार होतं त्यावेळी हिंदू खतरेमध्ये कधी नव्हते। पण लोकांचा बुद्धिभेद करायचा, मतामध्ये विभागणी कशी होता येईल हे बघण्याचं काम काही लोक करतायत। कायदा व सुव्यवस्थेबद्दल न बोललेलं बरं। गृहमंत्र्यांचा जिल्हा नागपूर, टेबलवर बसून पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जुगार खेळतात नागपूरमध्ये, टीव्हीवर बघितलं असेल तुम्ही। दर 8-10 दिवसांनी आमच्या महिलांच्यावर बलात्कार होतो, अतिप्रसंग होतो, लहान बालक सुरक्षित नाही तशी भावना महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या मनात येते, कारण कायदा व सुव्यवस्थेचे दिंदवडे महाराष्ट्रात निघालेले।
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शेवटची जबाबदारी आहे की कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात टिकली पाहिजे. पण हे एवढे सगळे आपापल्या कामात गुंतलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षित नाहीत ही भावना लोकांच्यात आहे. आता नव्या नव्या योजना आमच्या भगिनींच्यासाठी चालू आहेत. हे महाराष्ट्रभर फिरतात आणि सांगतात की आम्हालाच पुन्हा निवडून द्या, नाहीतर या सगळ्या योजना बंद होतील. एवढ्या योजना यांनी काढलेल्या आहेत की काल परवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महाराष्ट्र सरकारने अर्ज केलेला आहे की आम्हाला डिसेंबर पर्यंत 1.25 लाख कोटीचं अजून कर्ज द्या. 8 लाख कोटीपर्यंत आपण कर्जात आहेच, परत 1.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज मागितलंय. दर आठवड्याला 6,000, 4,000, 5,000 अशा टप्प्याने महाराष्ट्र सरकारने अर्ज केलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्ज मागणीचा. म्हणजे सत्तेतनं जाण्याची तयारी हे सरकार करतंय. सत्तेतनं गेलो तर पाक तिजोरी मोकळी झाली पाहिजे, सत्तेत आलो तर बघू काय करायचं. तर अशी भावना सत्तारूढ पक्षाची महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत मी कधी बघितली नाही. बेजबाबदारपणाने अनेक घोषणा करण्याचं काम हे सरकार करतंय आणि वरून सांगतं की आम्ही नाही राहिलो की यार योजना बंद होती. मी आपणाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो की आमचं सरकार येणार आहे आणि सरकार आल्यानंतर आमच्या आया बहिणींच्यासाठी चालू असणाऱ्या योजना अधिक चांगल्या बळकट पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवणार.